लावला मुका झाला तुका तुकाराम चालला पंढरीला. लावला मुका झाला तुका तुकाराम चालला पंढरीला. लावला मुका. आभार मानता मुरगांव वारकरी संस्था संभाजीनगरचे की म्हाका हेतून सहभाग करून घेतलो. माऊली दिलीप आणि सगळ्या माऊलींचे आभार. कारण आमच्या मुरगांवांतल्यान संभाजीनगर वारी चलता. आयज जवळ जवळ 160 माऊली हांगाच्यान पायी वारी करून पंढरपुराक वयता. 14 तारखे पावून 24 तारखे पावून 25 तारखे माऊलीचे दर्शन घेऊन सगळे 27 तारखे परत येतले. आम्ही सगळेजण अत्यंत आभारी. आमचे आमदारी हांगा आयिल्ल्या दाजी साळकर मोहीन गुदिनो सर आयिल्ले आसा. अशीच आमची वारी, आमचे गोंय, आमचे वास्को, आमचो देश बरो जातो. रामकृष्ण हरी. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. सब संत जन की जय. रामनाथ दामोदर महाराज की जय. आणि लोक त्यांच्या पत्नी सफी सरगर यांना उपस्थित असा या पालख्याचे स्वागत सगळ्या माऊलीन रामकृष्ण हरी. आमच्या दिलीप माऊलीन सांगले की ही आमची तिसरी वारी. कशें मागता देवाकडे आयज आमी आमच्या ग्रामदेवता आसा आणि आमचो असो विश्वास आसा मुरगांव वारकरी संस्थेचो की आमच्या वांगडा साक्षात आमचे दामोदर महाराज आमच्या वांगडा वयता, आमच्या वांगडा पंढरपूर आणि आमी परत येता. तर ह्या निमित्तान आमचे जे ग्रामदेवता आहा तांकां इतलेंच सांगलें आसा की जे माऊली वयता खंयच्याय कोपऱ्यासून ते वयता, ते श्रद्धेन भावनेन वयता, तांकां सुखरूप तुमी घरा कडेन परत तेंचे आसले त्या स्थानी पावोवचे, तुमची बरी सेवा करून घेवची. आणि जे लोक हांगा जमिल्ले आसा तेंचे जे कितें मागणे आसा ते तेंच्यांनी आयज हांगा दवरचे, जेणे करून तांकां सगळ्यांक यश आनी प्राप्ती मेळची. कितचे वारकरी वयतात आणि ह्या आमी स्टार्ट केल्ले तेन्ना आमी 3 वर्सां पयलीं आमी सुमार एक 50 वारकरी आसले. एक असो प्रयत्न आसलो की हांगासून जाता तितले वारकरी आमकां मेळचे. त्या भायर आमकां हांगासर जे आमचे स्थानीक आसा तेंच्यांनी खूब हेल्प केला. आयच्या तारखेक आमी 160 रजिस्टर्ड वारकरी वयता आणि ही बरी एक गजाल जावन आसा. तर हेच्या फुडें खूब हे वाडत वयतले आणि वाडचे ही सगळ्यां कडेन मागणी. सगळे हांगा उत्सुकतेन येयल्ले आसा म्हणून तांकां देव बरें करूं म्हणटा आणि रामकृष्ण हरी म्हणटा. रामकृष्ण हरी जय जय राम. जय जय पांडुरंग हरी, जय पांडुरंग हरी. मुरगावची वारी आजपासून सुरू झाली. आज आमची मुरगांव वारकरी संस्थेची तिसरी वारी. आमची ही वारी तिसऱ्या वरास आम्ही आता पुढे चलता आणि ह्या वारी जे आता भक्तगण वारकरी दिसान दीस वाढत चाललेले आसा. वारी फक्त चला बसप न्हू, फक्त ही वारी आमची ही तपस्या जावन जाल्ली आसा. आणि ह्या तपस्येचे फळ म्हटल्यार आमचे आता वर्सान वर्स 55चे 120 आणि आता आम्ही 160 वारकरी माऊली आम्ही आमच्या या मुरगांव तालुक्यातून आम्ही पंढरपुरा घेऊन वतात बा. ही आमची वारी दिसान दीस 40 वारकऱ्यां पुढे चला वाढत आसा. सो म्हणजे अशें ह्या सगळ्या वास्कोच्या सगळ्या भाविकांक, सगळ्या वारकऱ्यांक विनंती आसा की अशेंच आमच्या वर्ष ह्या विठ्ठल भक्तीन विठ्ठलमय जावन आम्ही ह्या वारीचो एक आनंद घेवन पंढरपुरा वचपाचो आणि विठ्ठलाचो आशीर्वाद घेवचो. रामकृष्ण. देवा तुझी रे आम्ही सेवा केली, देवा तुझी रे आम्ही सेवा केली. तुला रे आम्ही देव मानला, तुला रे आम्ही
देव मानिला मातीचा तुझी पायल म्हणी विठोबा गजर हरिनामाचा झेंडा रोहिला संतांचा मेळ गोपाळांचा गाव मांडला ही लोकांची उत्साह पळोवन म्हाका दिसता खरें देवाची भक्ती वाडटा आनी हे पंढरपूर वचपाचें म्हाका दिसता 800 वर्सां मायज ही परंपरा लोकांनी दवरलेली आसा. ही संख्या लोकांची वाडटा ती पळोवन हांव समजता एक बरी गजाल आसा. जो देव खऱ्या अर्थान मानता तो एक बरो नागरीक जाता, बरो देशभक्तीय जाता आनी आमकां हांव समजता एक फुडार बरो उज्वल आसा. ही भाशी इतले त्याग ते करता आमचे वारकरी आहा ते इतले ऑलमोस्ट आय थिंक 250 किलोमिटर कितें चलोन वचप म्हणल्यार हें ल्हान काम न्ही. पूण जेन्ना तूं देवाचेर विश्वास धरून विठू रुक्मणी ह्या देवाचेर विश्वास धरून जेन्ना तुमी वयता तोच एक हांव समजता ती तुका शक्ती दिता भितरसून आनी ही शक्ती आख्खें जिवनभर तुजी उरता. आनी जे चलोन वयतात ते तांकां दिसता आमी बेश्टे चलोन वचून लोकांची देवाची भक्ती करता. देवा तूं हांगासून भायर सरता तेन्नाच देवाक खबर आसता तूं आपल्या कडेन येता म्हणून. आनी म्हणून तो एक व्हडलो आशिर्वाद देवाचो तेंचेर सगळ्यांचेर पडटलो आनी पडूं आनी तेंच्या आशिर्वादा वरवीं सगळे आमचे शहरान मुरगांव तालुका आनी आख्ख्या गोंयानूय पडूं आनी बरें जाता. सरकारी संस्था आणि आज तिसऱ्या वर्सा ही वारी ते ऑर्गनायज करतात. एक धाकट्या प्रमाणात सुरू जाल्ली ही वारी आज येतले मोठे स्वरूप घेता आणि लोकांचो महासागर म्हणटा तसो आज आमकां हांगाय दिसता आनी गोंयच्यान पंढरपूर वचपाकूय दिसता. हे खंय भक्ती आनी हे चमत्कारी हे सगळे जे आमी पळयतात हे खंय चमत्काराकून कमी न्ही. आमी हालींच पळयलें की इंद्रायणी नदी पूर आयलो आनी तो पूर म्हणजे पालखी कशी क्रॉस जातली हाचो मोठो हें आसतना म्हणजे सगळी वेवस्था पालखी उबारून व्हरपाची जाल्ली आसतना खंय तरी पूर रोखडोच सबसायड जाता देंवता आनी ती पालखी वता. म्हणजे हे खंय तरी देवाचो सगळो चमत्कार आसा. आनी त्या खातीर म्हाका दिसता आज हे सगळे लोक जे हांगा वारीक वता म्हणजे एक धाकटो भुरगो तो एक जाणटो 80 वर्साचो भुरगो हे हातूंत सहभागी आसा. खुबश्यो महिला म्हणजे 70 वर्सांच्यो इतल्यो चलत 15 दीस चलप ही काही फकाणाची गोष्ट न्ही. हाका खरें तर कितें तरी एक एनर्जी देव दिता दिसता म्हाका म्हणजे इतलें चलपा खातीर. आनी ताच्या खातीर ह्यो वारी ज्यो आसता ह्यो आमच्यो ज्यो परंपरा आसा त्यो आमी टिकोवन दवरल्या. ताका लागून मुरगांव वारकरी संस्थेचे आभारी आसा आनी अश्यो विविध संस्था ज्यांनी ह्यो वारी करतात आनी थंय वतात. हातूंत आनी एक चमत्काराची गोश्ट आमकां सदांच दिसून येता म्हणटा आमचे बरोबर एक कुत्रो आसता आनी जेन्ना पसून तांणी सुरवात केली तेन्ना पसून तो कुत्रो तांचे बरोबर वता. म्हणजे एक मनशा प्रमाणे तो तांच्या बरोबर रावता. कसलीच हें नासतना तांचे बरोबर जेवण दिता ते व्हेज जेवण जेवता. थंय वचून नदयेन न्हाता तांचे म्हणजे सगळे जे मनुश्य करता तो तितलेंय ते करता. हो एक दुसरो चमत्कार आमकां ह्या वारींतून आमकां पळोवपाक मेळटा. सगळे वारकऱ्यांक तांचें अभिनंदन करता, तांकां शुभेच्छा दिता आनी तांची ही वारी सुखरूप जावची. बरे भशेन वचून ते हसत खेळत देवाचें दर्शन घेवन परत येवचें आनी जे विठ्ठलाचें एक हें आसा महिमा आसा ती सगळ्यां पर्यंत पावोवपाचें तें कार्य आसा तें ताणें पूर्ण करता.